राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात छगन भुजबळांसारख्या दिग्गजांना मागे टाकत अचानक पुढे आलेलं नाव म्हणजे राजेंद्र जैन। राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। तर राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील आणि विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ राजकारणी आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विदर्भातील एक प्रमुख चेहरा आणि निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख आहे। राजेंद्र जैन यांच्या राजकीय प्रवासाबाबत बोलायचं तर पहिलं म्हणजे राजेंद्र जैन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहाय्यक म्हणून केलेली आहे। पटेल यांचे ते अत्यंत निकटवर्तीय असून विश्वासू सहकारी मानले जातात। त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारी मागे प्रफुल्ल पटेल यांचा मोठा रोल असल्याचं आता बोललं जात आहे। दुसरं म्हणजे जैन यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पक्षाने महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवलेलं। मात्र 2016च्या विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या परिणय फुके यांच्याकडून त्यांचा पराभव झालेला। तिसरा मुद्दा म्हणजे राजेंद्र जैन हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सलग 2 वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत। या बँकेत ते मागील 19 वर्षांपासून कार्यरत असल्याचं सुद्धा समजतं। आता या व्यतिरिक्त ते विदर्भातील नामांकित गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून अनेक वर्ष काम पाहतायत। त्यांच्याकडील संघटनात्मक जबाबदाऱ्यांबद्दल जाणून घ्यायचं तर पहिलं म्हणजे पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्यात त्यांची भूमिका ही महत्त्वाची राहिली आहे। दुसरं म्हणजे त्यांनी गोंदिया, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांचे पक्ष निरीक्षक म्हणून काम पाहिलं असून ते पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सुद्धा राहिलेले आहेत। पण आता इतरही नेत्यांची नावं चर्चेत असताना राजेंद्र जैन यांना संधी का मिळाली तर पहिलं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे विदर्भात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि स्थानिक नेतृत्वाला बळ देण्यासाठी पक्षाने राज्यसभेच्या रिक्त जागेवर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय। दुसरं कारण म्हणजे भुजबळ यांनी राज्यसभेवर जाताना समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची अट घातल्याची चर्चा होती। आणि तिसरं कारण म्हणजे नवनीत राणा यांच्या नावाला पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बाहेरील उमेदवार म्हणून विरोध केलेला। त्यामुळे पक्षाने राजेंद्र जैन यांना झुकतं माप दिलं असं बोललं जातंय। राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मी पक्षाचा इमानदार कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि आज एका सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास पक्षाने दाखवलाय तो मी सार्थ करून दाखवेन अशी प्रतिक्रिया राजेंद्र जैन यांनी दिली आहे। अशाच सगळ्या अपडेटसाठी ऑड इव्हनच्या यूट्यूबला आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका।